सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणे डिटेक्टिव्ह हे पुस्तक, जे भारा भागवत यांनी लिहिलेले आहे. कालच्या भागात आपण बघितलं की जिन्यावरती कोणीतरी चढत होतं, पावलं वाजत होती. बघूया पुढे काय होतं आहे. थोड्या वेळाने दरवाजावर टकटक झालं. सुभाष उठला. त्यालाच ऑफिस बॉय बनणं भाग होतं. त्यानं दरवाजा उघडला. सलवार कमीज आणि कोकीचे पठाणी पागोटे घातलेला एक उंच दाढीवाला आत आला. त्याचे हात खिशात होते. त्याने सुभाषकडे रोखून पाहिलं. आओ सेठ जी, बैठो, सुभाष म्हणाला. क्या चाहिए आपको? टायर, बैटरी, किसी प्रकार का ट्यूब कि अख्खा टेम्पो? चुप, दाढीवाला खेकसला. नाहीतर माझा टेम्पो चढेल. मुझे सब मालूम है पिंजारी साहब है. हाँ, लेकिन जरा काम में है. बैठो जरा वेळ. आपका नाम लिखो, चिट्ठी देंगा अंदर. तुम कौन हो? मैं ऑफिस बॉय. आणि मग आपला पोशाख, चेहरा मोरा यामुळे पाहुण्यांना ही माहिती खरी वाटली नसावी हे त्यानं ओळखलं. तो एकदम म्हणाला, बॉय है लेकिन नाते वाला भी. साहब तो हमारा ऊपर खूब प्रेम करता है. इतना प्रेम कि जैसे पोर के ऊपर भी नहीं करते. अच्छा लाओ कागज़, मैं नाम लिखता हूँ, लेकिन जरा अच्छा और बड़ा लाओ. पाहुण्याचं नाव खूपच अच्छा आणि बडा असावं असा सुभाषनं तर्क केला. टेबलावरचे कागद त्यांनी चाळले, पण ते होते टेम्पो कंपनीचे कागद. पण सुदैवानं तेवढ्यात त्याला एक चिवट जाड पांढरा शुभ्र कोरा कागद मिळाला. तो त्यानं पाहुण्यांना दिला. पाहुण्यांनी कागदावर ठसठशीत अक्षरात आपलं नाव लिहिण्याऐवजी आधी आपलं काम लिहिलं. ती अक्षरे वाचता वाचता सुभाष चक्रावला. ही काय भानगड आहे? त्याला कळेना. तो एकदम ओरडणार होता, पण तेवढ्यात त्याचं तोंड दाबलं गेलं. रुमाल, गुळचट वासाचा एक रुमाल त्याचं नाकतोंड दाबीत होता. सुभाषची शुद्ध गेली. दाढीवाल्यानं टेबलावर कागद पसरून त्याच्यावर एक जाडा स्पॅनर ठेवला. मग सुभाषला उचलून त्यानं दोन्ही हातांवर धरलं आणि सरळ बाहेर दार उघडून तो जिना उतरून खाली गेला. रस्त्यावर फार माणसं नव्हती आणि जी थोडी होती त्यांच्यातल्या एखाद्यानं त्यांना पाहिलं असतं तरी दाढीवाल्याला त्याची फिकीर नव्हती. आजारी मुलाला जपून न्यावं तसाच दाढीवाला सुभाषला नेत होता. त्यामुळे कोणालाही शंका येण्याचं कारण नव्हतं. मालीला मात्र शंका आली. तिनं ते दृश्य पाहिलं आणि ती सरकली, कारण त्या बेशुद्ध मुलाला ती ओळखीत होती. हा तर बन्याचा मित्र सुभाष देसाई. तो इथे कसा आणि याच्या खांद्यावर कसा? तिच्या तोंडून एकदम काही उद्गार बाहेर पडणार होते, पण तिनं स्वतःला सावरलं. तोंडावर हात दाबून ती जरा आडोशाला उभी राहिली. दाढीवाला फाटक उघडून बाहेर आला. मोटारीचं पुढचं दार उघडून त्यानं बेशुद्ध सुभाषला सीटवर बसवलं आणि आपण त्वरेनं ड्रायव्हरच्या जागेवर बसला. माली घाबऱ्या हे पाहत होती. ती आता धावत पुढे आली आणि मोटारीच्या खिडकीतून हात घालीत ओरडली, कोण तुम्ही? काय करताय? दाढीवाल्यानं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. जणू ती आकाशातून टपकली होती. ती ताडकन उठली आणि वेड्यासारखी ओरडू लागली, धावा धावा. तिच्या हातात तो रुमाल आला होता. त्याचा गुळचट दर्प तिला असह्य वाटला, पण तिने रुमाल टाकला नाही. 2-3 माणसं धावत आली. काय झालं? तो माणूस डाकू होता. आमच्या मित्राला त्यानं पळवलंय. गुंगीचं औषध देऊन मोटारीत घातलंय. नंबर सांगते मी, 3592 MFX. पोलीस पोलीस. लोक चकित होऊन ऐकत होते. आता एक जण पोलिसाला बोलावण्यासाठी धावला. मोटार मात्र तोपर्यंत दिसेनाशी झाली होती. माली बंगल्याच्या आवारात शिरली आणि बन्या बन्या असं ओरडत सुटली. एव्हाना रस्त्यावरची गडबड माडीवर ऐकू गेली. पठ्ठे पिंजारी आणि फास्टर फेणे धावत बाहेरच्या खोलीत आले होते आणि खिडकीतून बाहेर पाहत होते. काय झालं? पठ्ठे पिंजारी म्हणाले. माले तू? फास्टर फेणे, आहे तरी काय हे? खालून माली ओरडली, बन्या, सुभाषला एक दाढीवाला पळवून घेऊन गेलाय मोटारीत घालून. काय म्हणतेस? बन्यानं सटकन वळून पिंजारी साहेबांकडे बघितलं. त्यांच्या हातात एक कागद फडफडत होता. हे पत्र टेबलावर मिळालं. ते म्हणाले, धमकी. मला प्रत्यक्ष या डिटेक्टिव्ह पिंजारीला माझा सूड घ्यायला बघतोय. चला 10,000 रुपये टाक, म्हणजे अमुक तमुक ठिकाणी ठेव, नाहीतर तुझ्या ऑफिस बॉयचा गळा दाबतो म्हणे. हरामखोर, तुझा काटा नाही काढला तर माझं नाव बदलीन. फास्टर फेणे घाईघाईनं म्हणाला, त्या पुढच्या गोष्टी आहेत सर.
खिडकीतून बोलण्यापेक्षा खाली चला आधी. दडा जिना उतरून फास्टर फेणे खाली गेला. त्याच्या मागोमाग पिंजारी उतरले. बन्या राखाडी रंगाची फिॲट होती. 3592 MFX. माली घाईघाईने बोलली. हा रुमाल घे, सुभाषच्या नाकाशी लावलेला. 3592 म्हणजे मघापासून इथे होती तीच गाडी. बन्या रुमाल घेऊन म्हणाला. साहेब, ती तर तुमची गाडी होती ना? नो, पिंजारी साहेब म्हणाले. मी ॲम्बॅसेडर वापरतो. ती बघ कंपाऊंडमध्ये आहे अजून. गँगमधलाच कुणीतरी रात्रीपासून इथे नजर ठेवून असावा. माझ्या ऑफिसचा पत्ता काढून इथे आला आणि माझा बॉय समजून सुभाषलाच त्यानं उडवलं. माझा सूड उगवतोय साला. पण म्हणावं, तुला जेलात घातला नाही तर माझं नाव दुसरं. पिंजारी, माली पुटपुटली. साहेब, फास्टर फेणे ओरडला. तुम्ही टाईम किती वेस्ट करता हो. आपण कोणती स्टेप घ्यायची ते सांगा आधी. तुम्ही डिटेक्टिव्ह आहात. साहेब जरा वरमले. खाडकन मालीकडे वळून ते म्हणाले. कोणत्या दिशेला गेली गाडी? त्या, माली बोट दाखवीत म्हणाली. स्टेशनकडे. तोबा, ट्रेनने गेले नाही म्हणजे मिळवले. आपण पाठलाग करू, पण थांबा. सर, फास्टर फेणेने रुमाल किंचित नाकाशी धरीत विचारलं. तुमच्याकडे कुत्रा नाही? कुत्रा? ब्लडहाऊंड? हा रुमाल हुंगीत चोराचा पत्ता काढला असता त्याने. पिंजारींनी रुमाल हिसकावून जरा नाकाशी धरला. नॉनसेन्स, ते म्हणाले. हा क्लोरोफॉर्म आहे. ब्लडहाऊंडने आपल्याला कुठल्या तरी केमिस्टच्या दुकानात नेलं असतं. त्यापेक्षा, असं बोलत त्याने खिशातून मॅग्निफाईंग ग्लास काढलं होतं. आता रस्त्यावर उमटलेल्या टायरच्या खुणांकडे ते भिंगातून पाहू लागले. फायरस्टोन दिसतात, डबल थ्रेडेड. आणि फास्टर फेणे, ते सिगरेटचं पाकिट उचल, त्याचंच असणार. ब्रँड वाच. मॅक्रोपोलो. गुड, दॅट्स हिज बँड, आय नो. फास्टर फेणे अस्वस्थ बनला. हे काय चालवलं आहे सर तुम्ही? त्यापेक्षा तुमच्या मोटारीतून चला ना, पाहू काही पत्ता लागतो का ते. इतक्यात मगाचा तो माणूस धावत आला आणि सांगू लागला. मी फोन केला, पोलीस पार्टी येते. आता पठ्ठे पिंजारीच्या अंगात अकस्मात वारं संचारलं. पार्टी येते म्हणे. ती येईल आणि 1 तासाने. त्यापेक्षा बनेश फेणे, तू म्हणतोस त्याप्रमाणे आपण मोटार काढूया. आधी महिपालला पोलिसात स्वतः जायला सांगतो. दोघाही पोरांचे हात पकडून ते झपाट्यानं कंपाऊंडमध्ये शिरले. त्यांची मोटार बागेच्या कोपऱ्यात नळापाशी उभी होती. कुणीतरी नळ सोडला असावा, कारण चिखल झालेला होता. पण आमचा महिपाल गेला कुठे? पिंजारी ओरडले. अरे महिपाल! बागेत मागच्या बाजूला कशाला तरी गेलेला एक लठ्ठ काळा बुवा धावत आला. तेव्हा तुम्ही थांबा, मी आलोच हं, असं म्हणून त्याच्याशी बातचीत करण्यासाठी पिंजारी महाशय पुढे झाले. तेवढ्यात त्या बुवाच्या कपाळावरचा लाल डाग बन्याला दिसला आणि तो पुटपुटला. हा तो सुभाषला आणणारा बाबा. त्याला या जाड्यानं आणलंय आणि मला रड्यानं. पण तो रड्या कुठे बेपत्ता झाला कुणास ठाऊक. पिंजारी आणि त्यांच्या जाड्या मदतनीस दूर उभे आहेत ही संधी साधून मालीनं भराभरा सांगितलं. बन्या, सुभाषला त्या डाकूनं पळवलं खरं, पण हेही लोक मला डाकूच वाटतात. बोगस डिटेक्टिव्ह. हो ना, पिंजारी नाव मी कधी जन्मात ऐकलं नव्हतं. हा म्हणे पळवलेल्या पोरांचा शोध लावतो. पळवलेल्या पोरांची एक फोटो गॅलरी दाखवली त्याने मला, पण ती बोगस असावी, कारण तीत इन्क्रिमिन आणि ग्लॅक्सो बेबीचे पण फोटो होते. हो ना, बदमाश. मला आधीच शंका आली होती. तू कितीही रागवलास तरी तुमचा मार्ग काढीत मी इथपर्यंत आले. तुम्ही फाटकातून शिरत होता तेव्हा मी फरलांगभर मागे होते. मी इथे पोचले आणि मेहंदीच्या कुंपणातून बघायला लागले. माझ्या मागे ती राखाडी मोटार होती, त्यामुळे रस्त्यावरच्या कुणाला माझी ही डिटेक्टिव्हगिरी दिसली नाही. मी काय पाहिलं माहिती आहे? काय? बंगल्याच्या मागच्या जिन्यावरनं एक माणूस उतरत होता. तोच तो तुला आणणारा लंबू. त्यावरून तुला माडीवर सोडून तो उतरत असावा असा मी तर्क केला. उतरून गेला कुठं तो किडकिडा? मागच्या आउटहाऊसमध्ये. तुमचं वर खलबत चाललं होतं तेव्हा हा त्या आउटहाऊसमध्ये होता. 15-20 मिनिटांनी आउटहाऊसचं दार उघडलं आणि आतून कोण बाहेर आलं माहीत आहे? कोण? तो दाढीवाला, सुभाषला पळवणारा. म्हणजे तो उंचाड्या रड्यास वेषांतर करून बाहेर आला होता. त्या आउटहाऊस त्यांची मेकअप रूम असणार. पण रड्याच कशावरून?
मी त्याला ओळखलं, कारण त्याची नखं लाल होती. नखांना मेहंदी लावणारे असे पुरुष पुण्यात फार नसतील बन्या. खरं आहे, त्या मेहंदीमुळे शंका येताच मी त्याच्याकडे जास्त निरखून पाहिलं, म्हणजे दुरून पाहता आलं तेवढं. आणि माझी खात्री झाली की अंगाची ठेवण, उंची, खांदे, मान सारं तेच, चालण्याची ढब तीच. मी निश्चित सांगते, रड्याच होता तो. जयपाल त्याचं नाव. शाब्बास माले. पण एवढं होऊनसुद्धा मला तशी काही शंका आली नाही. बोलून चालून डिटेक्टिव्ह कंपनी, तिथले लोक वेषांतर करतातच, तरी पण काहीतरी कुठेतरी खवखवत होतंच. तो लंबू बावळटासारखा तंगड्या तोडीत येतो काय, तुझी इथपर्यंत पायी फरड काढतो काय, आणि टेम्पोची पाटी असलेल्या बंगल्यात आणतो काय. डिटेक्टिव्ह कामं अशी चालतात का? कुणास ठाऊक कशी चालतात. पण मलाही हे सगळं जादा वाटतं खरं. तेव्हा आपल्या बाजूला एकतरी हुकमी पान असावं म्हणून मी काय केलं, काय हळूच बागेत शिरून त्या मोटारीतली पेट्रोलची टाकी रिकामी करून टाकली. तिथे खाली चिखल झालेला होता. म्हटलं कुणाच्या लक्षात यायचं नाही एवढं. नाक भलतंच तिखट असेल तर गोष्ट निराळी. अर्थात चमचा 2 चमचे पेट्रोल ठेवलं आहे मी टाकीत, 2 फरलांग जाण्यापुरतं. ग्रेट माले, तू ग्रेट आहेस. पण मग तसंच बाहेरच्या मोटारीचं का नाही केलंस? निष्पेट्रोलीकरण, कारण ती गाडी रस्त्यावर होती, कुणीतरी पाहिलं असतं. अच्छा, त्यांची गुप्त बातचीत संपलेली दिसते. पण यांच्याबरोबर जायचं का आपण आता? जायलाच हवं. काय 2 फरलांग नेतील तेवढं? माली हसून म्हणाली. इथेच विरोध केला तर आपला खात्मा करतील ते. पोरानो चला रे, पठ्ठे पिंजारी घाईघाईत म्हणत होते. चाड्याला त्यांनी कुठेतरी पिटाळलं होतं. बसा मोटारीत. ते स्वतः ड्रायव्हरच्या जागी बसले. मग त्यांनी मालीला शेजारी बसायला सांगितलं. शेवटी डाव्या खिडकीशी बसला फास्टर फेणे. गाडी सुरू करण्यापूर्वी पिंजारींना कसली तरी आठवण झाली. ते एकदम बन्याकडे वळून म्हणाले, फास्टर फेणे, रन फास्ट, डू मी अ फेवर. काय करू? वर माझ्या टेबलावरती 2 प्लॅस्टिकच्या बॅग्स आहेत, एक लाल आणि एक हिरवी. दोन्ही घेऊन ये, हरी अप. येस बॉस. बन्या उतरला. मागे पाहत तो जिन्याकडे धावला. माली आपल्याकडे सचिंतपणे पाहत आहे असं त्याला दिसलं. ताड जिना चढून तो वर गेला. टेबलावरच्या त्या प्लॅस्टिकच्या बॅगा त्याने उचलल्या. चौकस बुद्धी स्वस्त बसू देईना. बॅगांचे रंग वेगवेगळे असले तरी आकाराने आणि वजनात दोन्ही सारख्याच होत्या. बन्यानं पटकन दोन्हीच्या झीप साखळ्या फर्रकन ओढून आतल्या वस्तूंचं निरीक्षण केलं. टॉक. फास्टर फेणेनं झर्रकन वस्तूंची अदलाबदल केली. तांबड्या बॅगेतली वस्तू हिरव्या बॅगेत आणि हिरवीतली तांबड्यात. पुन्हा जिन्यावरून दडादडा धावत फास्टर फेणे खाली आला. पिंजारी त्याची वाटच पाहत होते. थँक्यू, ते म्हणाले. ती लाल बॅग दे माझ्याजवळ, हिरवी ठेव तू तुझ्यापाशी. बन्याने तसं केलं. काय आहे या बॅगेत? त्यानं निरागसपणे विचारलं. दुर्बीण, तिच्यातून सीनरी बघ, पिंजारी म्हणाले. पुढे नको, तू मागेच बस आता, जरा आरामात बसू. फास्टर फेणे मागचं दार उघडायला गेला, पण तेवढ्यात गाडीनं उचल खाल्ली. स्टार्ट घेतला. पाहता पाहता गाडी फाटकाबाहेर पडली होती. तिनं अकस्मात वेग घेतला होता. बावरलेल्या मालीचे खिडकीबाहेर आलेले डोके अदृश्य हाताने आत ओढले गेले. त्या हातातला पांढरा रुमाल तेवढा बन्याला दिसला. बन्या वासून बघतच उभा राहिला. चांडाळ कुठला, भित्री भागूबाई, मला न्यायला भ्यायलास काय? एकट्या मालीला पळवणं तुला जास्ती सोपं वाटलं? पण बदमाशा थांब, मी तुला असा सोडणार नाही. फास्टर फेणेच्या डोक्यात कल्पना तडकली. सुभाषची सायकल, ती इथेच आहे की भिंतीला टेकून आराम करते? चल ग बाय, तुझा मालक तिकडे संकटात आहे आणि तू इथे आराम करतेस. फास्टर फेणेनं सायकलीवर टांग मारली आणि तो पेडल हाणू लागला. त्याची खात्री होती की ॲम्बॅसेडरला आपण हा म्हणता गाठू, कारण तिच्यात जास्ती पेट्रोल आहेच कुठे. 5 मिनिटांनी त्याची सायकल ॲम्बॅसेडरच्या किनाऱ्याला लागली, कारण मोटार खुटूखुटू चालली होती, बंद पडायच्या बेतात होती. फास्टर फेणेनं मोटारीचं दार पकडलं आणि एक पाय तिच्या फुटबोर्डावर ठेवून तो ओरडला, पोलीस पोलीस. पठ्ठे पिंजारी गोरेमोरे झाले. मग लाल भडक डोळ्यांनी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं. यू डर्टी पिग, ते ओरडले. आय विल टीच यू अ लेसन. गाडीत चढ मुकाट्यानं. फास्टर फेणे सायकलीवरून उतरला आणि तिला कुलूप लावून त्यानं चावी खिशात ठेवली
आणि सायकल रस्त्याच्या कडेला पडू दिली. तेवढ्यात मोटार मुंगीच्या गतीनं पुढे गेली होती. 2 उड्यात फास्टर फेणे गाडीत चढला. मागच्या सीटवर बसला. पुढच्या सीटवर झोपलेल्या मालीकडं त्यानं अस्वस्थ नजर टाकली. पिंजारीचा भयंकर गोंधळ उडाला होता. पेट्रोल संपलेलं दिसतंय. पण असं कसं झालं? काल रात्रीच तर भरलं होतं. आता पहिल्याने गाडी रेटली पाहिजे पेट्रोल पंपापर्यंत, म्हणजे आणखी 1 फर्लांग तरी दूर जावं लागणार. पण त्याच्या या चोंबड तोड्या फास्टर फेणेचं नाक ठेचलं पाहिजे. त्याला असा दम दिला पाहिजे की तो जन्मात विसरणार नाही. हे काम आधी केलं पाहिजे. गाडी रे रे करीत चालली होती. स्टिअरिंगवरचा हात काढून पठ्ठ्या पिंजारींनी तांबडी बॅग उघडली. आत हात घालून त्यांनी, ओ गॉड, हे काय? ही तर दुर्बीण. ही कशी आली यात? दुर्बिणीतून काय फास्टर फेणेचा मुखडा बघायचा आहे? क्रोधभराने त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांना घाम फुटला. मागच्या सीटवर फास्टर फेणेच्या मांडीवर हिरवी बॅग पडलेली होती आणि फास्टर फेणेच्या हातात होतं रोखलेलं पिस्तूल. शरण या पठ्ठे पिंजारी, शरण या. फास्टर फेणे जीवणी फाकून मनसोक्त हसत होता. त्याच क्षणाला ॲम्बॅसेडरची एनर्जी खलास झाली आणि दुसऱ्याच क्षणाला तिला पोलिसांनी घेरलं. दोन्ही बाजूंनी हत्यारबंद पोलीस मुंग्यांसारखे चालून येत होते. आधी त्या टेम्पो बंगल्यावर जाऊन इकडे आली होती की ही पोलीस पार्टी. 2 दिवसांनी पोलीस इन्स्पेक्टर बखले पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, फास्टर फेणे हॅज डन इट अगेन. या खेपेस त्याचा मित्र सुभाष देसाई पण त्याच्याबरोबर होता. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आणि डोकेबाज कामगिरी फास्टर फेणेच्या मामे बहिणीने मालतीने केली आहे. पुरुषी अहंकाराने पेटलेल्या फास्टर फेणेनं जरी तिला झिडकारलं तरी ही मिनी महिला डगमगली नाही. आपल्या भावाच्या आणि मित्राच्या रक्षणासाठी तिनं प्राणपणानं झुंज दिली. वीरकुमारी पदक तिला द्यावं म्हणून आमचे कमिशनर राष्ट्रपतींकडे तिची शिफारस करणार आहेत. या पोरांनी पकडून दिलेल्या पठ्ठ्या पिंजारी हा एक बोगस माणूस होता. पोरं पळवणाऱ्या टोळींचा तपास लावण्याचा आव आणून तो स्वतःच पोरं पळवीत असे आणि पैसे उकळीत असे, कारण टोळीचा खरा प्रमुख मुळी तोच होता. या 3 धाडशी कुमारांना डिटेक्टिव्ह बनण्याची जिद्द नसती तर कदाचित ही गँग सापडण्याचं काम आणखी लांबणीवर पडलं असतं. पण टोळीचा नायकच सापडल्यामुळे बाकीचे सारे जाडे रडे देखील सापडलेत. सुभाष देसाई तर सापडलाच आहे, पण या टोळीकडे बंदिस्त असलेली बाकीची मुलंही 1-2 दिवसात घरी येतील. त्यांच्या पालकांनी निश्चिंत असावं. आमच्या पत्रकार बंधूंनो, एक करा. तुम्ही फोटो छापाल तेव्हा 3घांचे छापा. एकट्या फास्टर फेणेचा नको. बनेश उर्फ फास्टर फेणेची यावर काय प्रतिक्रिया झाली असेल? त्याने टॉक केलं. मंडळी, मजा येते की नाही? किती छान गोष्ट आहे ही. फास्टर फेणे किती असा छान सगळी कामं करतो आहे ना. उद्या आपण तिचं आणखीन असंच एखादी छानशी गोष्ट वाचूया. तोपर्यंत बाय बाय.